नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय आणि टायटलमध्ये वाचलाय। ज्या सवालाच्या अनुसार आता 15 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्या विचारायला लागलाय की अखेर इथून 15 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात इथं उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की इथून 15 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की इथून 15 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो दर आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल। जर इथून 15 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी इथून 15 मार्चपर्यंत आता कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहे व त्यांचा 15 मार्चपर्यंत कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम, या सर्व प्रश्नांची जर अचूक उत्तरे घेतली तर इथून 15 मार्चपर्यंत किती वाढणार कांद्याचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास मिळून जाईल इथं उत्तर। चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात इथं उत्तरे। जर इथून पुढे 15 मार्चपर्यंत मागणीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो अशी काही विशेष परिस्थिती नाही आहे की ज्याच्यामुळे इथून 15 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अचानक कांद्याची मागणी खूप जास्त वाढेल। जी मागणी सध्या आहे त्याच तुलनेत आपल्याला मागणी ही वाढताना अथवा घटताना दिसणार नाही। ही मागणी इथून 15 मार्चपर्यंत जशाच तशी राहण्याची 100% खात्री व शक्यता आहे। जर पुरवठ्याचा विचार केला तर इथून 15 मार्चपर्यंत 5-10% प्लस मायनस जर सोडलं तर पुरवठासुद्धा 15 मार्चपर्यंत जशाच तसा या ठिकाणी राहू शकतो। फक्त आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती की भारत हा या ठिकाणी जे आखाती देश आहे तिकडं खूप मोठ्या प्रमाणात कांद्या पाठवत असतो आणि आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झाले तर त्याच्यामुळं काय झाले की जे आखाती देशांना कांदा आपण पाठवत होतो तो पाठवणं थोडंसं अडचणीचं झाले। आणि दुसरी गोष्ट जी हार्मोनची सामुद्रधुनी की जिथून आपण युरोप आणि आफ्रिकेला त्या ठिकाणी आपल्यापाशी असणारा शेतमाल व ज्या काही गोष्टी ते निर्यात करू शकत होतो तो सध्या मार्ग ब्लॉक झाल्यामुळे थोडीशी आपली अडचण आहे। म्हणजे आपली कांदा निर्यात ही पुढील 15 तारखेपर्यंत थोडीशी कमी होऊ शकते। तर याचा परिणाम मग 15 मार्चपर्यंत होणार का तर होय, याचा परिणाम कांद्याच्या दरावरती होताना दिसू शकतो, ज्यामुळे 50-100 रुपयांची घट जर आली तर आश्चर्य वाटायला नको। पण माझ्या मते कांद्याचा बाजारभाव एवढा कमी आहे की तो आणखीन घसरेल याची काही शक्यता नाही। म्हणून इथून 15 मार्चपर्यंत कांद्याचा भाव वाढणार पण नाही आणि घटणार पण नाही। म्हणजे जी वाढ अथवा घट आहे ती आपल्याला 15 मार्च नंतर होताना दिसणार आहे। 15 मार्चपर्यंत पण कांद्याचा जो बाजारभाव तो आपल्याला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसू शकतो। विक्रीचं म्हणत असाल तर माझं मते 15 मार्च नंतरच कांदा विक्रीचा विचार करावा, निर्णय घ्यावा, कारण सध्या तरी 8-15 दिवस कांद्याच्या बाजारभावात काही विशेष बदल संभवत नाही। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो मग कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र।
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो सर्वांचे आभार.